स्टॉक मार्केट बेसिकली काय आहे, स्टॉक मार्केट कसं वर्क करतं हे आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा मी एक व्हाईट बोर्ड वरती सांगतो. व्हाईट बोर्ड शेअर करतोय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते ना? हो, ओके. आता स्टॉक मार्केटच्या मागचं लॉजिक आहे, आपण बरेच वेळा ऐकलं असेल. शेअर्स असतात कंपनीचे, तर शेअर्स काय असतात, स्टॉक मार्केट काय आहे, त्यानंतर माईक चालू आहे, 1 मिनिट. माईक चालू आहे, ठीक. तर आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, शेअर्स असतात कंपन्यांचे. शेअर्स काय असतात हे आपण, कंपन्या एवढ्या मोठ्या स्केलवरती जातात, तर एक बेसिक लॉजिक असं त्याच्या मागे. सपोज आता मला एक कंपनी चालू करायची आहे, ओके. तर कंपनी चालू करायची म्हटल्यावर मला पहिली गोष्ट लागणार ती म्हणजे कॅपिटल, राईट. तर मी कॅपिटल गोळा करण्यासाठी माझ्याकडे काही सेव्हिंग्स होत्या माझ्या, बरोबर. मी सेव्हिंग्स माझा एक सोर्स होता. नंतर मग मी काही मित्रांना सोबत घेऊन पार्टनरशिप मध्ये मी एक बिझनेस चालू केला. त्यानंतर दुसरं माझं हे झालं फ्रेंड्स, मी माझ्या फ्रेंड सोबत घेऊन बिझनेस चालू केला. त्यानंतर मी अप्रोच केला माझ्या रिलेटिव्ह कडं, की मला एक असा बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही काही मदत करू शकता का. माझ्या बिझनेसचं टोटल मला लागणारं कॅपिटल होतं 1,00,000 रुपये. 1,00,000 आपण असं कन्सिडर करू, बरोबर. तर 1,00,000पैकी 30,000 माझ्या सेव्हिंग्स आहेत. त्यानंतर मला 50,000 फ्रेंड्स कडून मिळाले. राहिले की 20,000 मला फॅमिलीने हेल्प केली, रिलेटिव्हने हेल्प केली, बरोबर. एक सगळं कॅपिटल घेऊन मी एक बिझनेस चालू केला. लागणारं कॅपिटल होतं 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयाची माझी फुलफिलमेंट झाली. आता हा बिझनेस चालू केला मी, आणि आपण असं एक्झाम्पल घेऊया की मी जे 30,000 दिलेत मी, त्यातला 30,000 रुपये जे दिलेत मी, त्याला आपण एक पेपर मध्ये कन्वर्ट करूया. तर त्यातला एक पेपर आहे 10 रुपयाचा. 10 रुपयाचा एक शेअर म्हणून आपण थोडक्यात एक शेअर आपण असं जर डिवायडेशन केलं, तर मग माझ्याकडे किती शेअर झाले, तर माझ्याकडे शेअर झाले कंपनीचे 3,000. कंपनीचे शेअर झाले माझ्याकडे 3,000. त्यानंतर माझ्या मित्रांकडे आहे 5,000, माझ्या फॅमिलीकडे आहे 2,000. हा एक छोटा बिझनेस आहे, त्याचे मी 1,00,000पासून चालू केलेला बिझनेस आहे. जेव्हा हा 1,00,000चा बिझनेस माझा 10,00,000चा झाला, त्यानंतर काय झालं, म्हणजे मी ज्या कॅपिटल पासून मी चालू केलं होतं ते मल्टिप्लाय इंटू 10 झालं. तर माझ्याकडे जे शेअर्स आहेत, शेअर्स तेवढेच राहणार आहे, पण त्याची व्हॅल्यू वाढणार आहे. तर माझ्याकडे 10 रुपयाचा एक जो कागद होता, त्याची व्हॅल्यू किती झाली आता, 100 झाली. तर असं एक बेसिक ह्याच्या मागे लॉजिक असतं की कंपनीचे काही छोटे छोटे हिस्से केले जातात, आणि ते हिस्से कंपनीच्या काही मेंबर सोबत डिस्ट्रीब्यूट केले जातात ऍज अ कंपनी शेअर म्हणून. आपण पीपीटी वर येऊया. स्टॉक मार्केट काय आहे, सपोज मी एक कंपनी फॉर्म केलेली आहे, मी आता ते तुम्हाला डेटा सांगितलं, त्याचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण पाहूया. फंडिंग रेज करायची मला 10% माझ्या सेव्हिंग्स होत्या, 10% मी रिलेटिव्ह कडनं घेतले, फ्रेंड्सने मला 11% मदत केली, राहिलेले मी 17% बँक कडून घेतले. पण माझी कंपनी आता एवढ्या मोठ्या स्केलवर पोहोचलेली आहे की माझ्या कंपनीच्या कॅपिटलची बुक थांबतच नाहीये. तर या अशा वेळी मला पब्लिक कडे अप्रोच केलं पाहिजे, मला पब्लिक कडे जाऊन त्यांच्याकडून फायनान्शियली हेल्प घेतली पाहिजे. तर मी पर्सनली पब्लिक कडे जाऊन हेल्प मागणार आहे का, नाही. तर मी माझ्या कंपनीचा जो रेकॉर्ड आहे त्याला काही ते क्रायटेरिया असतात, म्हणजे माझी कंपनी 5 वर्ष जुनी पाहिजे, त्याचा रेव्हेन्यू एवढ्या
करोडोंपर्यंत पाहिजे. माझ्या कंपनीवर एवढ्या प्रमाणात कर्ज चालू शकतं, त्याच्यावरती नाही चालू शकत. हे असे छोटे छोटे क्रायटेरिया असतात. पण एक कंपनी आहे चांगली परफॉर्म करतीये, त्याला अजून चांगलं परफॉर्म करण्यासाठी त्याला बिझनेस वाढवायचा आहे. पण आपण तो वाढवण्यासाठी आपल्याला फंडिंगची गरज आहे मोठ्या प्रमाणात. ती फंडिंग आपण गोळा करतो लोकांकडून. लोकांकडून कसं गोळा करतो? हे कंपनीचे जे शेअर्स आहेत ना, आता मी ठरवलं की माझ्याकडे 1 लाख माझ्याकडे माझ्या कंपनीचे 10,000 शेअर्स होते. तर त्यातले मी असं ठरवलं की आपण 4,000 शेअर्स विकायला काढायचे. तर 4,000 शेअर्स विकायला काढायचे म्हणजे आपण काय करतोय, शेअर्स जे आहे ते पब्लिकला ऑफर करतोय. पब्लिकला ऑफर करतोय, आपण म्हणतो IPO. तर बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही IPO काय असतं? ते इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होतात ना, त्याच्या आधी त्याचा IPO ऑफर केला जातो लोकांना. म्हणजे लोकांनी शेअर्स मार्केटमध्ये येण्याच्या आधी, शेअर्स मार्केटमध्ये येण्यानंतर त्याची देवाणघेवाण होते, त्याचा भाव वाढू शकतो. मग मार्केटमध्ये येण्याच्या आधी ते शेअर आपण ओन करणे म्हणजे आपल्याला IPO हे लकी ड्रॉ सिस्टीमने काढलं जातं. त्यांना हे लिस्टिंगच्या आधी IPO लॉन्च केला जातो. तर बऱ्याच कंपन्यांचे IPO तुम्ही ऐकलं असेल, नायका, पेटीएमचा IPO आला होता आता मागे. आता आपण हे शेअर्स आपण लिस्ट केले एक्सचेंज वरती. एक्सचेंज काय आहे? आता शेअर्स आपण एक कन्सिडर करूयात की शेअर्स ही एक देवाणघेवाण करण्याची गोष्ट आहे, बरोबर. तर देवाणघेवाण करण्याची गोष्ट आहे म्हटलं त्याला बाजारपेठ असतेच. मग आपण एक्सचेंज काय, आपण एक्सचेंजला बाजारपेठ असं कन्सिडर करू शकतो जिथे शेअर्सची देवाणघेवाण होते. कंपनीज हॅव देअर शेअर्स लिस्टेड ऑन एक्सचेंज. एक्सचेंज वरती कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड असतात. आपल्याला एखादा शेअर बाय किंवा सेल करायचा असेल, त्यासाठी मार्केट प्लेस पाहिजे, ती म्हणजे आपले एक्सचेंज असते. इंडियामध्ये अशा 2 एक्सचेंज आहेत. एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ही फॉर्म झाली 1994 मध्ये. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ही खूप जुनी इंडेक्स आहे, म्हणजे खूप जुनी एक्सचेंज आहे. 1875 पासून ही एक्सचेंज कार्यरत आहे. प्रोसेस काय असते ट्रेडिंगची, इन्व्हेस्टिंगची? ते एक बेसिक आपलं एक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो 2 मिनिटात. बँक अकाउंट आपलं नॉर्मल बँकेत एक खातं पाहिजे, थोडीफार कॅपिटल. आता ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग हा एक बिझनेस आहे. आपल्याला गुंतवणूक किंवा व्यापार करायचं म्हटलं की आपली पहिली गोष्ट लागतं ते म्हणजे भांडवल. हेच भांडवल आपल्याला ट्रेडिंगला आपण ऍज अ बिझनेस कन्सिडर केलं पाहिजे. थोडंफार बेसिक नॉलेज आणि आपली जी वेल्थ म्हणजे आपली संपत्ती जी आहे ती काळासोबत ग्रो करण्याची एक इच्छा पाहिजे, सदृढ इच्छा पाहिजे. तर डीमॅट अकाउंट काय आहे? डीमॅट अकाउंट काय आहे तुम्हाला एक्सप्लेन करतो. डीमॅट अकाउंट आधी जुन्या काळात जेव्हा इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट नव्हते तेव्हा ऑफलाईन ट्रेडिंग चालायची. त्याला सौदा असं म्हणलं जायचं. ऑफलाईन आपण 1992 हर्षल मेहताची सिरीज पाहिली असेल ना, त्यात ते दिसतंय जी बुल रिंग असते ना, त्यात जी डीलिंग व्हायची त्याला सौदा असं म्हणलं जायचं. म्हणजे पेपर फॉर्मॅट वरती ट्रेडिंग चालायची. तेव्हा कसं व्हायचं, पेपर फॉर्मॅट मध्ये पेपर बॉन्ड असायचा एक, आणि त्याच्या 2 कॉपीज असायच्या. एक कॉपी असायची कस्टमर कडे आणि एक एक्सचेंज कडे. जेव्हा त्याला तो शेअर विकायचा आहे किंवा नवीन शेअर विकत घ्यायचा आहे, तर तो पेपर कॅरी करावा लागायचा की हे माझे शेअर्स आहेत, आणि त्या पेपरवरती असं लिहिलेलं असायचं, शेअरची प्राइस, शेअरचं नाव, कोणती कंपनी आहे, कोणत्या कंपनीचं शेअर आहे, क्वांटिटी आणि शेअर होल्डरचं नाव. असं हे पेपर 2 कॉपीज असायच्या वेळी. तर ते एवढं कालांतराने एवढं सगळं हँडल करणं इम्पॉसिबल होत गेलं. त्याच्यामुळे या मटेरियलायझेशनचं डिमटेरियलायझेशन झालं. त्याला आपण डीमॅट अकाउंट असं म्हणतो. डीमॅट अकाउंटचा फुल फॉर्म आहे डिमटेरियलायझेशन अकाउंट. डीमॅट अकाउंट काय आहे? आधी आपल्या बिहाफवर आपले शेअर जे होल्ड करतं,
त्याला आपण डीमॅट अकाउंट असं म्हणू शकतो. म्हणजे आपले शेअर जिथे स्टोअर केले जातात ना, ती जी लॉकर रूम असते त्याला आपण डीमॅट अकाउंट असं म्हणू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं? कोणाला काय डाऊट? हॅलो, कोणाला काही डाऊट इथपर्यंत? नाही. ओके, पुढे जाऊ आपण. No, sir. तर डीमॅट अकाउंटचे फीचर्स काय आहे? एक आयडिया देतो मी. क्विक ट्रान्सफर ऑफ शेअर्स. शेअर्सचं क्विक ट्रान्सफर होतं, म्हणजे मी बाय करू शकतो. माझ्या डीमॅट अकाउंट मध्ये कोणकोणते शेअर्स आहेत. माझ्या डीमॅट अकाउंटची पूर्ण एक कॅटलॉग असतो, तो मी पाहू शकतो. माझ्या डीमॅट मध्ये कोणते कोणते शेअर्स आहेत, त्यातले कोणते शेअर्स मला नको आहे किंवा कोणते शेअर्स मला नवीन घ्यायचे. त्यानंतर फास्ट इम्प्लिमेंटेशन होतं, एक्झिक्युशन ऑफ आयडियाज फास्ट होतं. आधी कसं मला एक शेअर विकायचा आहे. शेअर मार्केट हे का जास्त इन्व्हेस्टमेंटसाठी ओळखलं जातं? शेअर मार्केटमध्ये लिक्विडिटी सगळ्यात जास्त आहे. लिक्विडिटी काय, तर मी सपोज मी एखादा ऍसेट आहे माझं, जे मी विकलं, त्यानंतर मला कॅश किती लवकर अवेलेबल होते, त्या कन्सेप्टला आपण लिक्विडिटी असं म्हणतो. शेअर मार्केट हे लिक्विड आहे, म्हणून शेअर मार्केटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर इम्प्लिमेंटेशन फास्ट होतं, आयडियाचं एक्झिक्युशन फास्ट होतं. ते फास्ट होतं म्हणजे काय होतं, मी आता माझ्या एका फोनवरती एका टॅपवरती मी माझे शेअर्स विकू शकतो. आधी मला ह्याच्यासाठी माझा तो पेपर, माझा जो बॉन्ड आहे, तो घेऊन मला एक्सचेंज पर्यंत जावं लागायचं. तर माझा टाइम वाचला. माझे आधी डीमॅट अकाउंट जेव्हापासून आले, जेव्हापासून इलेक्ट्रॉनिक झाले, तेव्हापासून खूप कमी प्रमाणात ब्रोकरेज चार्ज केलं जातं. हे ब्रोकरेज काय आहे मी पुढे एक्सप्लेन करतो. पण डीमॅट अकाउंट जेव्हापासून आले तेव्हापासून खूप कमी प्रमाणात ब्रोकरेज चार्ज केलं जातं, कारण आता डिस्काउंट ब्रोकर अवेलेबल झालेत आपल्याला. सेफ्टी आहे, सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये, सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि ह्याच्यावरती रेग्युलेटरी बॉडी पण ऍक्ट करते. ती बॉडी काय काम करते की हे जे डीमॅट अकाउंट आहे ह्याचं म्हणजे हे कसं परफॉर्म करते, हे नीट व्यवस्थित शेअर, ज्यांनी आता मी एक ऑर्डर प्लेस केली आहे, माझ्या अकाउंट मधून पैसे डिडक्ट झालेत, तर मला शेअर पोहोचतायत का नाही ह्याची गॅरंटी घेणारी एक रेग्युलेटरी बॉडी असते. पेपर वर्क कमी झाले आणि लेव्हरेज मिळतं. लेव्हरेज काय आहे? लेव्हरेज म्हणजे आपल्याला मार्जिन मिळतं थोडक्यात. म्हणजे माझ्या अकाउंटला जर 1000 रुपये असतील, तर मी 5000 पर्यंत शेअर विकत घेऊ शकतो. तर वरचे 4000 मला कोण देणार आहे? हे 4000 काय आहे, तर ह्याचे वरचे 4000 आहे आपल्याला एक शॉर्ट टर्म पिरियडसाठी मिळणारं लोन असतं. हे आपल्या ब्रोकर कडून मिळतं आपल्याला, पण ते लोन आपल्याला एका दिवसापुरतच व्हॅलिड असतं. त्या अशा प्रकारच्या ट्रेडिंगला आपण इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतो. तर कळालं सगळ्यांना? हो सर. ओके. तर ब्रोकर काय असतो? आता आपण कधी भाजी मार्केटमध्ये वगैरे गेलो असेल, ती पण एक मार्केट प्लेस आहे, ही पण एक मार्केट प्लेस आहे. तर मी एक्झाम्पल देतो. सपोज आपल्याला एक शेअर विकायचा आहे किंवा आपल्याला शेअर विकत घ्यायचा आहे, तर आपण एक मिडलमॅन असला पाहिजे, म्हणजे एक दलाल आपण म्हणू शकतो. एक दलाल असला पाहिजे, तर त्या दलालला आपण ब्रोकर असं म्हणतो. तो दलाल काय करतो, मला सपोज शेअर विकायचा आहे आणि आपल्या टीम मध्ये सपोज एकाला आशिष आहे, आशिषला शेअर विकत घ्यायचा आहे. तर मला माहित नाही आशिषला शेअर विकत घ्यायचंय का नाही, तर मी त्याच्याकडे डायरेक्ट अप्रोच करू शकतो का की अरे माझ्याकडे असं आहे, या कंपनीचं शेअर आहे, तुला घ्यायचंय का? तो मला म्हणे, त्याला भले घ्यायचं असेल, पण तो मला म्हणे मी तुझ्याकडनं का घेऊ? तर हा एक ब्रोकर जो असतो, तो दोन्ही पार्टीजचा कॉन्टॅक्ट करतो आणि शेअरची बाईंग सेलिंग करून देतो. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? एक सेकंड, परत एकदा स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन गेली. ओके. ब्रोकर काय आहे की बाईंग सेलिंग होण्याच्या मध्ये जो कोणी पार्टिसिपंट असतो, जो कोणी मिडलमॅन असतो, त्याला आपण ब्रोकर असं म्हणतो. आणि त्याची थोडीशी फी असते, त्याला आपण ब्रोकरेज असं म्हणतो. तर आता जे डिस्काउंट ब्रोकर्स अवेलेबल झालेत, त्यांची काही खाली नावं दिलेली आहेत मी. गुड नोम ब्रोकर्स फर्म्स इन इंडिया. झिरोदा ही आधी एक IT कंपनी होती, त्याच्यानंतर ती आता इंडियाची टॉप 1 ब्रोकर फर्म आहे.
अपस्टॉक्स ही टाटाची कंपनी आहे, टाटाची ब्रोकर कंपनी आहे. हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. हो. एंजल वन ही खूप जुन्या काळापासून कार्यरत आहे मार्केटमध्ये आणि ती ट्राय करते नंबर 1 कंपनी होण्यासाठी. शेर खान ही पण एक खूप ट्रस्टेड कंपनी आहे, पण ही डिस्काउंट नाही आहे. यांच्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी ते थोडे एक्स्ट्रा चार्ज करतात. सेबी काय आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की डीमॅट अकाउंटच्या वरती एक रेग्युलर म्हणजे हा जो कारभार आहे ना तो नियमित ठेवणारी एक बॉडी असते, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबी ही एक बॉडी आहे जी आपली फायनान्स गव्हर्नमेंट आहे, जे आपले इंडियाचं फायनान्स मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडून नेमलेली ही एक कमिटी आहे, थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. ही कमिटी काय काम करते? ही कमिटी आपण असं म्हणू शकतो की एक क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये मी 2 पोरं ठेवली आहेत, 2 मुलांना मी त्यांचा अभ्यास दिलेला आहे. 2 मुलांना अभ्यास मी दिलेला आहे, तो अभ्यास नीट करतायत का नाही हे पाहण्यासाठी मी एक मॉनिटर नेमलेला आहे. तर सेबी आपण हा मॉनिटर कन्सिडर करू शकतो आणि ती 2 मुलं म्हणजे आपण NSE आणि BSE हे 2 स्टॉक एक्सचेंज करू शकतो आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्याला आपण त्या एक्सचेंजचा कारभार असं म्हणू शकतो. म्हणजे एक्सचेंज मध्ये काही गडबड नाही होते. एखाद्या माणसाने एक शेअर बाय केला, त्यांनी त्याची प्राइस पे केली, पण तो शेअर त्याच्यापर्यंत डिलिव्हरच नाही झाला, त्याची जबाबदारी कोण घेतं? त्याची जबाबदारी डायरेक्ट ही कमिटी घेते, त्याला आपण सेबी असं म्हणतो. असं जर कोणाच्या बाबतीत झालं मी शेअर बाय केला आणि माझ्यापर्यंत शेअर नाही पोहोचला काही कारणास्तव, तर आपण त्याची कंप्लेंट जर सेबीकडे रजिस्टर केली तर सेबी त्या एक्सचेंज बॉडीला किंवा त्या कंपनीला पेनल्टी लावू शकते. काय असेल तर त्यांचे चार्जेस असतात ते पे करायला लावू शकते. सेबी काय काम करतं की सगळा कारभार जो आहे तो नियमित चालतोय ना हे बघण्याचं काम करतं. आणि इनसाइडर ट्रेडिंग काय आहे? एखाद्या कंपनीचा एम्प्लॉई आहे, त्याला माहिती असतं आपल्या कंपनीमध्ये काय चाललंय, ती इनसाइडर इन्फॉर्मेशन असती. ती इन्फॉर्मेशन त्याने बाहेर स्प्रेड केली, कुणाला सांगितली, कोणासोबत शेअर केली आणि त्या व्यक्तीने त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर जर कधी प्रॉफिट कमवला तर त्याला आपण इनसाइडर ट्रेडिंग म्हणतो. आणि सेबी आपल्याला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते, म्हणजे स्टॉक ब्रोकर्सला, सब ब्रोकर्सला, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आणि सगळ्या पार्टिसिपंट्सला, मार्केटमध्ये जे कोणी पार्टिसिपंट्स आहेत सगळ्या पार्टिसिपंट्सला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते. आणि दोन्ही एक्सचेंज वरती होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची म्हणजे प्रत्येक देवाणघेवाणांची जबाबदारी सेबी घेते. सेबी समजलं सगळ्यांना? हो सर. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करण्याचे म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट करण्याचे काही पद्धती आहेत, 4 पद्धती आहेत आपण इथे पाहू. पहिली पद्धत इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक म्हणजे सपोज आता माझा एक बिझनेस आहे, चांगला ग्रो करतोय, तुम्हाला माझ्या बिझनेसमध्ये भागीदारी नकोय, पण तुम्हाला माझ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करायची, मला माझा बिझनेस वाढवण्यासाठी थोडीशी मदत करायची, तर तुम्ही मला फायनान्शियली हेल्प करू शकता. तुमचे पैसे घेऊन मी माझा बिझनेस ग्रो करू शकतो आणि तुम्ही मला असं मी तुम्हाला माझ्या प्रॉफिटचा काही भाग देत राहील. जसं मला प्रॉफिट होईल तसं तुमचे पैसे पण वाढतील. तर ही झाली इन्व्हेस्टिंग मधून जर आपल्याला पैसे कमवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं, ती म्हणजे वेळ. आपण किती वेळ किती वर्षासाठी आपण काय एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतोय ही खूप महत्वाचं आहे. एक स्टॉक मी बाय केलाय, आपण पाहिलं असेल इंस्टाग्राम वरती येत राहतात की तुम्ही 1990 मध्ये या स्टॉक मध्ये एवढे इन्व्हेस्ट केले असते तर आज तुमच्याकडे एवढे पैसे असते. तेव्हा आपण नव्हतो, तेव्हा आपल्या घरच्यांना तेव्हा आता पण ह्या गोष्टीचं नॉलेज नाहीये जास्त लोकांना. शेअर मार्केट ही खूप नॉन पॉप्युलर कन्सेप्ट आहे, लोक घाबरतात या गोष्टी एंटर करण्यासाठी. इन्व्हेस्टिंग गुंतवणूक करणं का महत्वाचं आहे? आता आपण इंडियामध्ये इन्व्हेस्टिंगचे 2-3च ऍसेट्स आहेत जे लोक प्रिफर करतात. पहिलं काय? गोल्ड, दुसरं लँड आणि तिसरं इक्विटी. या 3 गोष्टीमध्ये जास्त करून पैसे गुंतवले जातात. सोन्याचा भाव कधी वाढू शकतो किंवा सोन्यामध्ये जास्त ग्रोथ नाही आपण असं पण म्हणू शकतो. गेल्या 2-3 वर्षापासून सोनं त्याच लेवलला आहे. सोन्यामध्ये काही असं मेजरेबल ग्रोथ पाहायला मिळाली नाही आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे लँड, जमीन.
जमीन ही जमिनीचे भाव वाढतात, पण त्याच्यासाठी पण आपल्याला द्यावा लागतो वेळ. आणि जमीन ही खूप कमी लिक्विडिटी आहे. म्हणजे असं नाहीये की मला उद्या जमीन विकायची तर माझी जमीन उद्याच विकली जाईल. मला त्याच्यासाठी खटपट करावं लागतं. त्याच्यासाठी महिना, 1.5 महिने, 2 महिने पण लागू शकतात. म्हणजे स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टिंग, तुमचा जो पोर्टफोलिओ आहे ते एवढं लिक्विड आहे आणि त्याची एवढी ग्रोथ कॅपॅसिटी आहे ह्याच्यामध्ये, की तुम्ही आज बाय केल्यानंतर तुम्ही 4-5 वर्षाचा होल्ड केलं, तो स्टॉक डबल होऊ शकतो, ट्रिपल होऊ शकतो. आपण आपण अजून नाही करू शकत असं, पण तो वेळेनुसार वाढत जातो. तुम्ही जसं जसं इन्व्हेस्टमेंट वाढवत जाताल, तसं तसं तुम्हाला ते कंपाऊंडिंग एक गोष्ट आहे, ती कालांतराने वाढते. इन्व्हेस्टिंग हे कंपाऊंडिंगचा एक भाग आहे. इन्व्हेस्टिंग क्लिअर? इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? तर आपण गुंतवणूक करतो. त्यानंतर आपण करतो ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात व्यापार. व्यापार करण्यासाठी आपल्याला काय लागतं? भांडवल लागतं. आणि व्यापाराचं वैशिष्ट्य असं आहे, की व्यापार कमी कालावधीत पण होऊ शकतो. मी एका ठिकाणाहून एक गोष्ट बाय केली, भाव वाढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट विकून टाकली. याला आपण व्यापार म्हणतो. व्यापारासाठी आपल्याला ट्रेडिंगमध्ये आपल्याला जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल, तर आपल्याला आपला स्क्रीन टाइम वाढवला पाहिजे. स्क्रीन टाइम म्हणजे काय? मी चार्ट पाहिले पाहिजे, मी काही कंपनी सर्च केल्या पाहिजेत. त्या काही कंपनीचे फंडामेंटल, टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल, टेक्निकल अनालिसिस मी एक्सप्लेन करतो. पण एका स्टॉकवरती अभ्यास करून मी तो स्टॉक विकत घेऊन त्याचा भाव वाढला, मी तो विकला पाहिजे. मला माझा प्रॉफिट जनरेट झाला. पण ट्रेडिंग मध्ये काय? ट्रेडिंग मध्ये रिस्क असते. आपण जे ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये रिस्क अशी असते, की मी स्टॉक घेतल्यानंतर तो खाली पडला आणि मला माझ्या पैशांची गरज आहे, तर मला तो कमी भावात विकावा लागतो. त्याला आपण लॉस झाला असं म्हणू शकतो. पण तो एक बिझनेस आहे. बिझनेस, कोणताही बिझनेस 100% सक्सेसफुल होत नाही. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो थोडाफार. हा पण एक बिझनेस म्हणून कन्सिडर करू शकतो आपण ट्रेडिंग. ट्रेडिंग कळायला सगळ्यांना. डिव्हिडंड स्टॉक. डिव्हिडंड स्टॉक काय असतात आता? काही कंपन्या असतात, काही गव्हर्नमेंट कंपनीज असतात, ज्यांच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केली. सपोज एका कंपनीचे माझ्याकडे 10,000 शेअर्स आहेत आणि ते शेअर घेण्यासाठी मी त्यांना 1,00,000 रुपये मोजलेले. म्हणजे मी एक स्टॉक कितीला घेतला? 10,000 शेअर आहे, त्याच्यासाठी मी 1,00,000 रुपये मोजले. म्हणजे एक स्टॉक मी विकत घेतला 10 रुपयाला, बरोबर? तर स्टॉक जसा वाढला, मी जे पैसे गुंतवले होते ते वाढतात. म्हणजे 10 रुपयाचा जो स्टॉक आहे, सपोज 12 रुपये, 15 रुपये झाला, तर मला तिथून एक प्रॉफिट जनरेट होणार आहे. आणि त्या कंपनीज अशा असतात, की त्यांना सपोज काही प्रॉफिट झाला, सपोज मी त्यांना दिलेले 1,00,000 मागे त्यांना 10,000 प्रॉफिट झाला, तर ते माझ्यासोबत माझ्या 10,000 शेअरवरती 1-1 रुपया शेअर करतील. म्हणजे ते माझे डिव्हिडंड असा असतो, त्यांना होणाऱ्या प्रॉफिट मागे आपल्याला थोडा प्रॉफिट ते देतात. त्याला आपण डिव्हिडंड असं म्हणतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. म्युच्युअल फंड आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. म्युच्युअल फंड काय आहे? म्युच्युअल फंड आपण टीव्हीवर पण बघतो. म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंड काय आहे? म्युच्युअल फंड हे काय असतात? हे आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि म्युच्युअल फंड काय करतात? आपल्याकडनं पैसे घेऊन मार्केटमध्ये लावतात. पण त्यांचं रिस्क खूप कमी असते. आपण पैसे लावल्यानंतर रिस्क जास्त असते, कारण ती लोक हेजिंग करून चालतात. हेजिंग म्हणजे काय? मार्केट वर जाऊ खाली जाऊ ही लोक पैसे कमवतात, कारण यांना त्यांच्या क्लायंट्सला फिक्स रिटर्न द्यायचे. त्यामुळे ते अशा मेथड्स यूज करतात, जेणेकरून फिक्स रिटर्न जनरेट होईल आणि रिस्क कमी असेल. म्युच्युअल फंड्स आपल्याकडनं पैसे घेऊन ते पैसे इन्व्हेस्ट करतात. त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिटर्न देतात. सपोज ₹1,00,000 म्युच्युअल फंड मध्ये टाकले, किंवा मी SIP केली. SIP काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला आपण सपोज ₹500 म्युच्युअल फंड मध्ये टाकले, म्हणजे SIP दर महिन्याला ₹500 SIP केली, तर ₹500 माझ्या दर महिन्याला त्या म्युच्युअल फंड मध्ये जातात. म्युच्युअल फंड मला ओव्हर द टाइम एका वर्षाला 25%, 30% इथपर्यंत रिटर्न देऊ शकतो. 25%, 30% रिटर्न कुठूनच आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. आपल्या इथे रिटर्नच्या 2-3च पद्धती आहेत, ज्या खूप वर्षापासून चालत आल्यात. एक तर आपण काय करतो? आपण पैसे घेऊन बँकेत ठेवतो. दुसरी गोष्ट आपण FD करतो. आणि तिसरी गोष्ट आपण सोनं वगैरे घेऊन ठेवतो, बरोबर? हे 4 गोष्टी आहेत, तिथून आपण शेअर मार्केट मधून पैसा कमवू शकतो. हे अनालिसिस हा पुढचा पार्ट आहे. आता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करतो, महत्वाची आहे.
आपण ते पाहून घेऊ. एक मिनिट. स्क्रीन दिसत होती सगळ्यांना? हो सर. ओके, आता दिसतीये स्क्रीन? हो. ओके, तर मी सगळं डिलीट करतो. आपण एक गोष्ट पाहूया आता. इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे मला सांगा. इन्व्हेस्टमेंट करण्यामागचं एक कारण आहे, आपल्याला आपली संपत्ती वाढवायची. कोणाला नको आहे संपत्ती? आपल्याला आपली वेल्थ ग्रो करायची, बरोबर. त्यानंतर आपल्याला एक फ्युचर सिक्युअर करायचं आहे. ह्याच्या पुढे जाऊन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन म्हणजे महागाई. ऐकलं असेल इन्फ्लेशन हा वर्ड. इन्फ्लेशन म्हणजे काय? तर महागाई. महागाई वाढली. मला सांगा, गेल्या दिवाळीत तुम्ही किराणा भरला, सगळेजण भरतात बरोबर. तर आपण गेल्या दिवाळीत 10,000 रुपयाचा किराणा भरला. मी तुम्हाला एक यादी दिली, ती यादी तुम्ही गेल्या दिवाळीत 10,000 रुपयात भरून आणली. तीच यादी तुम्हाला मी या दिवाळीत दिली असती तर तुम्ही तेवढाच माल आणला असता का? शक्यच नाही. कारण का? प्रत्येक गोष्टीचे रेट अर्ध्यापेक्षा जास्त वाढलेले आहेत. इन्फ्लेशन म्हणजे काय? गेल्या वर्षी जे पेट्रोल 60 रुपये होतं, आता किती आहे? 109 रुपये झालं. महागाई वाढली, टॅक्सेस वाढले, तुमचं इन्कम वाढलंय का? आपली जी ग्रोथ आहे ती वाढली का? ही ग्रोथ आपण कशी वाढवतो? आपल्या बँक्स देतात आपल्याला. जेव्हा आपण सेव्हिंग्स करतो, बँक देतात आपल्याला 2.63% रिटर्न देतात. त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न नाही देत. जेव्हा आपण एफडी करतो म्हणजे फिक्स डिपॉझिट करतो, तेव्हा आपल्याला मिळतो. आता येतोय? ओके. जेव्हा आपण बँकमध्ये पैसे इन्व्हेस्ट म्हणजे पैसे ठेवतो आपण सेव्हिंग्स अकाउंट मध्ये, तर आपल्याला रिटर्न मिळतो 2.6% to 3% रिटर्न मिळतो. जेव्हा आपण एफडी करतो तेव्हा आपल्याला मिळतो 8% to 10% रिटर्न. पण इन्फ्लेशन आपण कन्सिडर केलं, इन्फ्लेशन नॉर्मली आहे 12% to 15%. म्हणजे काय आहे? एक मिनिट, फोन रेंज मध्ये ठेवतो. हॅलो, आता येतं? मी परत रिपीट करतो. आपण बँक्स मध्ये जेव्हा पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला अॅन्युअली रिटर्न मिळतो 2.6% to 3%, बरोबर. जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट करतो त्याला रिटर्न मिळतो आपल्याला 8% to 10%. आपण रिटर्न आपल्याला क्वचित मिळतो, त्याच्यावरती पण काही टॅक्सेस वगैरे कट होतात, त्यांचे चार्जेस कट होतात. आणि महागाई जी वाढते दरवर्षी, ती वाढते 12% ते 15%. आता हे इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे आपल्याला? इन्व्हेस्ट म्हणजे आपण जी लाख रुपयाची व्हॅल्यू होती मागच्या वर्षी, त्यात आहे का? लाख रुपयाची व्हॅल्यू आता कमी होऊन जिथे आपल्याला लाख रुपये लागणार होते एखाद्या गोष्टी खरेदी करण्यासाठी, आपल्याला आता 1,10,000 रुपये लागतात, बरोबर. म्हणजे आपल्याला 10,000 आपल्याला दरवर्षी एक्स्ट्रा कमवले पाहिजेत. आपल्याला हे कुठून मिळणार? आपण याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आपण वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि शेअर मार्केटचा एक आहे, तुम्ही जर शेअर नीट चूज करून इन्व्हेस्टमेंट केले, शेअर मार्केट रिटर्न देतं कमीत कमी 18% अॅन्युअली. 18% म्हणजे आपण इन्फ्लेशन बीट करून 2-3% आपल्याकडे राहतात जवळ. आणि हे खूप कमी रिटर्न सांगितले मी. 18%, 20%. काही लोक दिवसात कमवतात शेअर मार्केटमध्ये. त्याला ट्रेडिंग करून कमवतात. काही लोक हे एवढे रिटर्न महिन्यात पण अचीव करतात. हे इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे? इन्फ्लेशन किती वाढलंय? इन्फ्लेशन आपण कसं मोजतो मला सांगा. 3 गोष्टी आहेत जे आपले बेसिक नीड्स आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. या गोष्टींच्या किमती गेल्या 2 वर्षात आणि आता हे कम्पेअर करून बघा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल की रेट किती वाढलेत, रेट किती पर्सेंटनी वाढलेत. आधी जे 100 रुपये देत होतं ते येतं का आता? ते नाही येत आता. त्यासाठी आपल्याला 120 रुपये द्यावे लागतात, बरोबर.
तर आपण 20 रुपये एक्स्ट्रा कमवले पाहिजे. हा आपण ट्रेडिंगला एक ऍज अ बिझनेस म्हणून कन्सिडर केला पाहिजे. त्याच्यासाठी अनालिसिस काय आहे? अनालिसिस म्हणजे काय? तर मार्केटचा अभ्यास करणे आणि त्याच्या हिशोबाने त्यामध्ये गुंतवणूक किंवा व्यापार करणे, या अभ्यासाला अनालिसिस असं म्हणतो आपण. अनालिसिसचे 2 प्रकार आहेत, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही कधी आता कॉमर्स असाल तर तुम्ही ऐकलं असेल बॅलन्स शीट टॅली करणे, फायनान्शियल डेटा पाहणे, कंपनीचे ट्रेंड्स बघणे, म्हणजे कंपनी कसं परफॉर्म करते हे पाहणे. हे म्हणजे फंडामेंटल अनालिसिस म्हणजे एक बेसिक सांगून देतो की कंपनी कसं परफॉर्म करतेय. म्हणजे कंपनीने मागच्या 2 वर्षामध्ये किती रेव्हेन्यू काय आहे, कंपनीचा ग्रोथ किती झालेली आहे, कंपनीच्या वर किती कर्ज आहे, कंपनी किती वर्षात कर्जापासून मुक्त होऊ शकते, कंपनीने मागच्या वर्षी किती प्रॉफिट जनरेट केलाय, या अशा काही गोष्टी पाहून कंपनीमध्ये पैसे गुंतवणे, कंपनी चांगली आहे असं वाटणं आपल्याला, त्याच्यानंतर आपण त्यात पैसे गुंतवणे म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करतोय आपण असं म्हणू शकतो. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर त्याचा चार्ट असतो, एका कंपनीच्या स्टॉकचा चार्ट असतो. त्या चार्ट वरती त्या कंपनीचा स्टॉक कशी मुवमेंट करतोय, ती मुवमेंट पाहून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे किंवा त्या कंपनीच्या शेअरचा व्यापार करणे, याला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणतो. म्हणजे मागं जे झालंय, मागच्या महिन्यात जे झालंय त्यालाच तो चार्ट परत रिपीट करत असतो थोड्याफार प्रमाणात. मागं जे झालं ते कसं झालं त्याच्यावरती अभ्यास करून मी उद्याच्या चार्टवर कसा अभ्यास करू शकतो, ह्याला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणू शकतो. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो सर. कोणाकोणाचे डीमॅट अकाउंट आहेत ऑलरेडी? आहे सर, माझा आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी डीमॅट अकाउंट ओपन करा. SIP कोणाला चालू करायचं असेल तर SIP चालू करा. जेवढ्या लवकर चालू करता येईल, आता सगळे नॉर्मल एजचे आहेत, 20, 21, 22. आपण आता कुठे चालू केलं तर फ्युचर मध्ये जाऊन एक 10-15 वर्षानंतर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न दिसेल. लेक्चर सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट? नाही सर. ओके, ठीक आहे. तर लेक्चर आपण इथेच थांबूयात. मी लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मी हे लेक्चर अपलोड करतो टेलिग्रामला, मला मेसेज करून लेक्चर मी सेंड करून देईल. सगळ्यांना कळालं? ओके, कोणाला काही डाऊट असेल तर मला मेसेज करू शकता, आपण कॉल क्लिअर करून घेऊ. चला, थँक्यू, बाय.